पहिला चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा स्वीट हिट, स्वीट देखील झालाय आणि बॉलला देखील पाठवलाय. वन बाउन्स ऑन द लाईन आलाय, चौकार 4. गोलंदाजी हाताळताना आपण पाहू शकाल निखिल तांबोरे टीमचा कॅप्टन त्यांच्या अर्धांगिनी देखील या मॅचचा आनंद घेते. त्यांचंही स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तमाम जोडलेले क्रीडा रसिक, मान्यवर, खेळाडू वर्ग, संघ मालक सर्वांचं करूया सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. आपण पाहत आहेत दांडी उची उन्माट प्रीमियर लीग सीझन 2 मधील दुसऱ्या दिवसातील तिसरा सामना. एका बाजूला टीम पाहायला मिळते बॅटिंग करताना ओम साईराम फ्रेंड्स, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी करताना मैत्री 11. पुन्हा एकदा स्विच हिटचा प्रयत्न आहे. यावेळेला डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. गोविंदा धनू उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल. पहिल्या सामन्यात खूप चांगली झेल त्यांनी परिपूर्ण केले होते. तोच खेळाडू सध्या इन ऍक्शनला पाहायला मिळाला. पंचच्या भूमिकेत या स्पर्धेचे आयोजक, या स्पर्धेचे प्रायोजक राहुल तांबोरे, तर दुसऱ्या बाजूला धीरज तांबोरे सध्या पंचाची भूमिका निभावत असताना क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना सातत्याने बदलत असताना यावेळेला पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक वरती गती, ज्यावेळेला फटका बसलाय कर्मण्य नाईक त्या ठिकाणी धावत आहेत. चेंडूला मात्र अडवला जाईल तोपर्यंत एक धाव या ठिकाणी परिपूर्ण होईल आणि एका धावेवर सॅटिस्फाय होताना हे दोन फलंदाज. धावसंख्येचा विचार केला फलकावरती धावा आहे 6. चेंडूचा खेळ संपलाय 4. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहू शकाल टीमचा कॅप्टन गोलंदाजी हाताळताना लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट निखिल. यावेळेला जागा बनवली, जास्त शफल झाले होते, पाहिलं होतं गोलंदाजांनी की शफल झालेत आणि तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना भावेश पागदरे यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. त्यांचा संघ देखील सुपर 8 मध्ये क्वालिफाय झालाय. कॉंग्रॅच्युलेशन भावेश. उतरीमध्ये टीमचे ओनर. यावेळेला जागा बनवली, इनफिल्डला क्लिअर केला आणि बॉलला पाठवलं. वन बाउन्स प्रेक्षक वर्गांच्या अभिवादनासाठी हा आलाय दमदार शानदार DUU PL चौकार 4. पहिल्या षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या उत्तरार्धात धावा धाव फलकावरती 10. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल DUPL मधील सर्वात महागडा गोलंदाज खेळाडू कोण असेल तो म्हणजेच मिथुन तांबोरे. 65,000ची मोठी बोली ज्यांना लागली गेली तोच गोलंदाज सध्या आता मात्र आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर पाहिली आपण खूप चांगली क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपल्याला पाहायला मिळते. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू होता. थोडंसं क्रॉस स्ट्रोक पेण्याचा प्रयत्न डीप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. एक धाव मिळेल. रोहित तांबोरे त्या ठिकाणी चेंडूला उचलतील. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होईल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या फलकावरती 11 धावा. ज्यावेळेला हलक्या हाताने चेंडूला डिलिव्हर केला आपण पाहू शकाल शरीरापासून दूर चेंडू हाताळले जात आहेत आणि ही कला कौशल्य आहे नवीन चेंडू हाताळण्याची. लेदर बॉल क्रिकेटचा विचार केला नवीन चेंडूला शाही नसतो, तो चेंडू दोन्ही दिशेला वडला जातो. आणि टेनिस बॉल क्रिकेटचा विचार केला तर चेंडूला कापूस असतो, तो चेंडू हाताळणं अवघड असतं आणि ते काम करत असताना मिथुन तांबोरे बाबू या नावाने ज्यांना जास्त पसंती मिळाली तो सध्या तुमच्या स्क्रीनवर पाहायला मिळतोय ट्रॅक वरती. यावेळेला स्विच हिट
स्वीट साऊंड ऑफ द बॅट आणि बॉलला पाठवलंय आउट ऑफ द मार्क. षटकार 6. कमी गतीने हाताळलेला चेंडू त्याला पाहिलं, निहाळलं. वेट अँड वॉच, स्वीट अँड साऊंड असणारा फलंदाज आपण पाहू शकाल. डैलेश तांबोरे डैलू पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवरती. एंड चेंज केला, राईटीचा लेफ्टी झाला, स्विच हिट केला, हिट देखील झाला. षटकार आलाय धावसंख्या फलकावरती. 17 रन ऑन स्कोर कार्ड. उलटा चेंडू होता, पीक केला आणि पीक केलं पाठवलाय. ड्रीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याने पकडलाय. उत्कृष्ट गेल आणि संपलाय. डैलेश तांबोरेचा खेळ. बॅक टू दी पॅव्हिलियन. गॉन. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रथम टीमचा आयकॉन खेळाडू म्हणून प्रथम कडे पाहिलं गेलं. तोच खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या फलकावरती आहेत 17 धावेवर लागलेला पहिला झटका. वर फिल्डर चेंडू होता, चांगल्या पद्धतीने ढकलला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण खूप चांगलं पाहायला मिळालं. या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. खूप चांगली गोलंदाजी करताना आपण पाहू शकाल मिथुन पाकरे, मिथुन तांबोरे. बाबू पहिलं चेंडूवर सिंगल, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर षटकार. परंतु कमबॅक या ठिकाणी करण्यात आलाय मिथुनच्या माध्यमातून. हो, यावेळेला पाहू शकाल शॉर्टेड ओव्हर पिच होता, त्याला मात्र पाठवलं आमच्या प्रेक्षक वर्गांच्या अभिवादनाकरिता. टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी प्रोत्साहित करत असताना प्रथम या फलंदाजाला षटक संपले. दोन दोन षटकाच्या उत्तरार्ध धावा आहेत धाव फलकावरती. 23 फॉर 1. वीस धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ झालाय परिपूर्ण. गोलंदाजी मार करते टीमचा कॅप्टन निखिल तांबोरे. मैदानाच्या आतमध्ये ऑन बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. पहिले षटक हाताळलं होतं निखिलने. त्या षटकामध्ये त्याने धावा खर्च केले होते 10. परंतु आता मात्र पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळताना धावसंख्या फलकावरती आहेत 23. 24 ला एक बाद. बॅटिंग करताना टीम पाहत आहे ओम साईराम फ्रेंड्स. गोपाल आरेकर यांनी पुरस्कृत केलेला संघ. यावेळेला चांगला फटका इंटू द गॅप चेंडूला खेळ आहे. ग्रुप मध्ये क्षेत्ररक्षक आहे जिग्नेश वझे, वन ऑफ द बेस्ट फिल्डर. परंतु त्यांच्याकडे पाहिलं जातं DUUPL सीझन 1 मध्ये ज्याच्या नावावर एक अर्धशतक, तोच खेळाडू सध्या इन ऍक्शन पाहायला मिळाला. धावसंख्या 2 ने आकार घेताना धावसंख्या फलकावर पोहोचले. 25 धावा. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक जिग्नेश वझे, टीमचा आयकॉन खेळाडू, त्याने पकडला एक उत्कृष्ट खेळ आणि गतिक यावेळेला ठरतायच फेल. गॉन, विकेटचं पतन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीमचे कॅप्टन आपण पाहू शकाल कुशल धावणे. आतमध्ये भविष्याच्या खेळपट्टीवर दोन आयकॉन खेळाडू पाहायला मिळतात. टीमचे कॅप्टन कुशल धावणे आणि टीमचा आयकॉन खेळाडू प्रथम आपण पाहत आहेत धावसंख्या फलकावरती 25. 25 धावा. 2 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय. निखिल तांबरे चांगली गोलंदाजी हाताळताना माजी विद्यार्थी क्रिकेट स्पर्धा प्लेअर ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर तोच गोलंदाज सध्या गोलंदाजी ट्रॅक वरती. चांगला चेंडू होता हलक्या शातीने फक्त ढकलला मनगडाच्या साह्याने एक सिंगल परिपूर्ण केली. वैयक्तिक खातं या ठिकाणी ओपन करताना कुशल धवणे. कुशलला माहिती आहे निखिल तांबोरे गोलंदाजी चांगली हाताळतोय आणि सन्मान दिलोय आणि कुशलकडे तो क्लास आपण पाहू शकाल. बच्ची गेंदू को सन्मान करो और बुरी गेंदू को पनिश करो. चांगल्या चेंडूला सन्मान द्या आणि खऱ्या चेंडूचा पुरेपूर समाचार घ्या. हे आपण क्रिकेट क्षेत्रामध्ये अनेकदा पाहतो. यावेळेला अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न मिस्टमिंग स्ट्रोक या ठिकाणी आपण पाहू शकाल. चेंडू पडल्यानंतर मात्र विकेट किपर मिथुन अमोरे त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करत असताना धावसंख्या स्थिरावते. या निर्धाव चेंडू नंतर फलकावर धावा पाहायला मिळत आहेत. 26 धावा. यावेळेला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू पडल्यानंतर आपण पाहू शकाल बाहेरच्या दिशेला कट होताना निखिल इम्प्रेस केलाय. चांगली गोलंदाजी तो सध्या हाताळतोय. बहुसंख्या फलकावरती स्थिरावतोय. 26. मैत्री 11 हा संघ सध्या फिल्डिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळेला जागा बनवली. इथे मात्र काय घडेल आपण पाहू शकाल परंतु चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅनला चांगलं गोलंदाजी हाताळण्यात आलं. या ठिकाणी आपण पाहू शकाल षटक क्रमांक 3चा खेळ झालाय परिपूर्ण. धावा आहेत धाव फलकावरती 26. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. ओव्हर टू यू सायपरी डीजे.
फेअर डिलिव्हरी. खूप चांगला डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती जर पाहायला गेलं तर 30 धाव फलकावरती. चेंडूचा खेळ संपलाय, पाहू शकाल 4. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी या षटकामधील. बॉलचा अजूनही खेळ बाकी असेल पंच. पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार आणि चौथा चेंडू डॉट बॉल. गोलंदाजी मार्क करते जिग्नेश वझे. यावेळेला प्रश्नांचा विचार केला तर वारंवार प्रश्नांना भेट केलं जाते आणि यावेळेला पाहू शकाल धावबादच्या स्वरूपात व्हावं लागेल बाद. प्रशांत बॅक टू द पवेलियन गॉन. चला फलंदाज थोडस स्पीड बसू द्या. धावसंख्या 30 धाव फलकावरती. सायलेंट क्रिकेट सध्या सुरू असताना मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज विघ्नेश. यावेळेला चांगला फटका आपण पाहू शकाल डीप मध्ये क्षेत्ररक्षक गोविंदा धनू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु नक्कीच आपण पाहू शकाल फक्त एकच धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती 31 धावा 31. जागा बनवली आपण पाहू शकाल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतायत. विकेट किपर चेंडू खाली आपण पाहू शकाल चेंडूला अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव या ठिकाणी परिपूर्ण होता. लेग बाईस पद्धत दर्शवताना राहुल तांबोरे. धावसंख्या फलकावरती 32 32 धावा. या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर आपण पाहू शकाल 120 धावा विघ्नाच्या संघाने बनवल्या. या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक चेतन आरेकरच्या नावावर. या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक विवेक दवनी.
या गोलंदाजच्या नावावर. यावेळेला चांगला फटका आपण पाहू शकाल. चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 36 धावा, 36 रन ऑन स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी हळुवाररित्या सुरुवात होताना आपण पाहू शकाल. तत्व षटक हाताळताना जिग्नेश वझे. यावेळेला मोठा फटका घ्यायचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी विकेट किपर स्वतः धावतात चेंडू खाली. गॅदरिंग खराब पाहायला मिळाली आणि या ठिकाणी भाऊ मीना नय्या वरती धावसंख्या फलकावरती आपण पाहू शकाल 36. 36 षटक क्रमांक आपण पाहू शकाल. पाचवा सुरू असताना शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या फलकावरती 36. यावेळेला हलक्या हाताने ढकलला. मनगडाचा वापर केला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत. परमन्य नाईक चेंडूला उचलेल तोपर्यंत फक्त एकच धाव आणि एका धावेवर सॅटिस्फाय होताना दोन फलंदाज. धावसंख्या फलकावरती 37. शेवटचा आणि अंतिम षटक या पहिल्या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळेल. घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया. थोडं व्यस्त ठेवूया सायपर डीजेला. धावसंख्या धाव फलकावरती 37 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती दर्शन आपण पाहत आहेत. 40 प्लसचा हा खेळाडू. परंतु आता मात्र संघासाठी गोलंदाजी हाताळताना 37 धावा आहे. तिथून जर मात्र 50 गाठली तर मात्र सामन्यामध्ये चुरस पाहायला मिळेल. परंतु या स्पर्धेतील हायएस्ट स्कोर आपण पाहिला 120 धावा. पहिला चेंडू सरळ बॅटचा वापर केला. व्ही शेप मध्ये खेळला आणि लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता त्याच्याही डोक्यावरून बॉल चाललाय सरळ सीमा पार. षटकार 6. धावसंख्या फलकावरती 43 धावा. खूप चांगली बॅटिंग करत असताना प्रथम यावेळेला कोटापेचा चेंडू शॉट पुल केला आणि बॉलला सरळ पाठवला. डीप स्कोअर लेगच्या डोक्यावरून षटकार. बॅक टू बॅक षटकार. धावसंख्या फलकावरती 49 धावा आपण पाहू शकाल. यावेळेला साईड चेंज करताना राईट लेफ्ट राऊंड द विकेट. यावेळेला फुलटा चेंडू होता. फटका त्या ठिकाणी फसलाय आणि शुभम पाहू शकाल फ्लाइंग स्लिप मध्ये पकडला एक उत्कृष्ट खेळ आणि संपलाय प्रथमचा खेळ. बॅक टू दी पवलियन गॉन.
फॅनच्या गजरामध्ये स्वागत केलं जाते. प्रथमच धावसंख्या फलकावरती 49 धावा. बॅक टू बॅक 2 षटकारानंतर मात्र फुलटॉस बॉलवरती आपली विकेट गमावली. स्वतःवर नाराज असेल प्रथम. तो एक चांगला फायटिंग टोटल स्कोर या ठिकाणी पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भूमीत. आता मात्र फलंदाजी करावी लागेल. 3 बॉलचा खेळ अजूनही शेष या षटकामधील. भूमीत ऑन स्ट्राईक. हा स्पर्धेचा दुसरा दिवस, तिसरा सामना. गावाला जागा बनवली आणि चेंडूला पाठवलं. प्रशांत घरात प्रभू स्टाईलने बॉल करतोय. हवाई सफर आलाय पहिल्याच बॉल वरती. भूमीच्या बॅट मधून क्लास दर्जाचा A1 DUUPL षटकार 6. या षटकारानंतर 50 गाठताना मात्र आपण पाहू शकेल बॅटिंग करणारी टीम ओम साईराम फ्रेंड्स 55 धावा फलकावरती. 55. आल्या आल्या पहिल्याच बॉल वरती त्याने ठोकला षटकार. गावाला पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक डीप मध्ये क्षेत्ररक्षक गोविंद धनू. खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगली फेकी पाहायला मिळाली. आणि इथे मात्र आपण पाहू शकाल दुसरी जाऊ घेण्याच्या नादात आपली विकेट या ठिकाणी गमवेल का? तर यस, आपली विकेट गमवावी लागेल. धावसंख्या फलकावरती 56 धावा. अब तक 56. शेवटचा आणि अंतिम चेंडू शेष असेल. नवीन फलंदाज कैलास मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी. जावेला फुलटो चेंडूचा फटका हसलाय. विकेट किपर गोलंदाज त्या ठिकाणी स्वतः चेंडू खाली येत होते. चेंडू मात्र धरतीला दान केला गेला. एक परिपूर्ण केले आणि दुसरीच्या नादात आपली विकेट या ठिकाणी गमावली. 57 धावा फलकावरती आणि 58 धावांचा पाठलाग करावा लागेल. टीम आपण पाहू शकाल मैत्री 11 या संघाला. चला फलंदाज मैदानाचा ताबा घ्या.
56 धावा बॅटिंग करताना बनवल्या आणि 57 धावांचा टार्गेट या ठिकाणी सेट केलाय. 2 सलामीवीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला टीमचा कॅप्टन निखिल तांबोरे तर दुसऱ्या बाजूला सलामीवीर म्हणून पाहू शकाल रोहित तांबोरे. गोलंदाजी मार्क वरती कोण असेल गोलंदाज जो मात्र आपल्याला सुरुवात करून देईल. 57 धावा हे मात्र या सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. चेंडू आणि 57 धावा. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल गोलंदाज कुशल दवणे या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती ऑन स्ट्राईक वरती आपण पाहू शकाल निखिल तांबोळे. पहिला चेंडू या ठिकाणी ट्रॅम लाईनच्या बाहेर. पंच दर्शवताना यस इट इज व्हाईट बॉल. अवंतर धावेत भर होणार. 56 धावा बनवल्या. 57 धावांचा पाठलाग करण्यासाठी पहिला चेंडू स्वेअर हाताळलाय कुशल दवणेच्या माध्यमातून. जावला चांगला फटका इनफिल्डला क्लिअर करा. गणेश तांबोरे चेंडू मागे धावत आहेत. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 ने आकार घेताना धावसंख्या फलकावरती आहेत 3. चेंडूचा खेळ संपलाय 1. यावेळेला चांगला गट आपण पाहू शकाल. हलक्या हाताने फक्त डेलिगेट टच केलं. त्या ठिकाणी गणेश तांबोरे पाहायला मिळाले. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून 40 प्लसचे खेळाडू आपण पाहतायत. धावसंख्या फलकावरती आहे 4. चेंडूचा खेळ संपलाय 2. मंद गतीने सुरुवात करत असताना निखिल तांबोरे यावेळेस आपण पाहू शकाल प्लंब मध्ये पकडलं गेलं आणि या पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार होताना रोहित तांबोरे बॅक टू दी फिल्ड बॉल. नवीन फलंदाज कर्मण्या मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल कुशल दवणे पहिल्याच बॉल वरती परतावा लावलाय रोहित तांबोरे यांना त्यांची जागा भरून काढण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. कर्मण्या फील्ड सेट करताना आपण पाहू शकाल कुशल दवणे टीमचा कॅप्टन आहे. टीमला लीड करताना
यावेळेला फुलटा चेंडूचा फक्त दिशा दिली त्या बॉलवरती. डीप मध्ये दैलेश तांबोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. हलक्या हाताने फेकी केली तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या परिपूर्ण होताना धावसंख्या फलकावरती आहेत 6. चेंडूचा खेळ संपलाय. आपण पाहू शकाल 4 चेंडूचा खेळ संपलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी. धावसंख्या फलकावरती आहे 6. यावेळेला 1 धाव मिळेल. धावसंख्या फलकावरती पाहू शकाल 7 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या षटकामधील 57 धावांचा पाठलाग करताना हलकीशी सुरुवात, मंदगतीने सुरुवात, बॅलन्सिंग सुरुवात म्हणावं लागेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू निखिल तांबोरे ऑन स्ट्राईक. यावेळेला फटका फसलाय. उंच आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी धावतात. विघ्नेश आरेकर चेंडू खाली येत आहेत आणि यावेळेला टिपलाय एक उत्कृष्ट खेळ आणि फलंदाज निखिल तांबोरे भरतायत फेल. विकेट नंबर 2 बॅक टू दी पवेलियन गॉन. खूप चांगला झेल या ठिकाणी परिपूर्ण केला. मैदान कव्हर केला. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकाल तुमच्या स्क्रीनवरती. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट या ठिकाणी केलं जात आहे. रनिंग कॅच पाहायला मिळाला आणि निखिल तांबोरेची विकेट या ठिकाणी गमावली. चांगलं षटक पहिलं आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावांचा विचार केला. फलकावरती 7, 2 गडी बाद. मार्क होते प्रथम आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक हाताळताना पॉवर प्लेचं कुशल त्यांना कानमंत्र देताना जिम्मेदारी या ठिकाणी आपण पाहू शकाल खांद्यावर. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं परंतु दुसरे षटक देखील कशा पद्धतीने हाताळलं जाईल हे देखील पाहायला मिळेल. उत्तम राईट हॅम ओव्हर द विकेट समोर कर्मण्य. चांगला चेंडू होता आपण पाहू शकाल. विकेट किपर त्या ठिकाणी कैलास पाहायला मिळत आहे. 1 मिळेल. 1च्या साह्याने या बॉलवरती एक सिंगल. धाव संख्या जर तपासून पाहिली स्कोर काढला तर आहे 8. यावाला बॅट शिकल आणि यस विकेटचं पतन. विकेट नंबर 3 पीतांबर तांबोरे बॅक टू दी पवेलियन. आता मात्र लाईन टेस्ट केली आणि टेस्ट केल्यानंतर मात्र फलंदाजाला पूर्णपणे बीट केलं. कोण येईल नवीन फलंदाज घेऊया एक छोटासा ब्रेक. नवीन फलंदाज गोविंदा तांबोरे. जणू काही टाचणी जरी पडली तरी मैदानाच्या आतमध्ये आवाज येईल असं मात्र पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती जर पाहायला गेलं तर धावसंख्या स्थिरावते 8 आकड्यांवरती. लागलेला तिसरा झटका. पीतांबर तांबोरे बॅक टू दी पवेलियन. गोविंदा पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मूर्ती लहान कीर्ती महान. पाहून आता मात्र कशा पद्धतीने कीर्ती महान केली जाईल. चांगली गोलंदाजी हाताळताना प्रथम
यावेळेला खूप चांगला चेंडू पडल्यानंतर मात्र उसडी घेताना हाईट आहे आपण पाहू शकाल आणि त्याच हाईटचा फायदा या ठिकाणी होत असताना प्रथम या गोलंदाजाला प्रथमचा विचार केला 3 चेंडू हाताळलेत एक धाव खर्च केले एक विकेट त्याने मिळवलाय धावसंख्येचा विचार केला फलकावरती धावा आहेत 8 यावेळेला फटका चांगला आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक शैलेश तांबोरे त्याने पकडलाय पुन्हा एक पकडेल आणि गोविंदा धनु ठरतायत फेल डॉन ब्रिगेडचं पतन मैदानाच्या आतमध्ये आलाय DU UPL सीझन 1 मध्ये ज्याने ठोकला होता अर्धशतक DU UPL स्पर्धेमध्ये ज्याने सर्वात अधिक जास्त धावा खर्च केल्या एका षटकामध्ये तोच फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलाय त्याचं कारण विकेट गमावले तब्बल 4 आता मात्र संघासाठी बॅटिंग करावी लागेल संघ अडचणीत सापडलाय आणि त्या सापडल्या अडचणीत संघ कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल हे देखील पाहण्यायोग्य असेल तर तुमचं कौतुक करावं लागेल पहिल्या षटकामध्ये कुशलने फक्त 7 धावा दिल्यानंतर मात्र उत्तमने देखील 4 चेंडू हाताळले 2 विकेट त्याने मिळवलेत एक धाव खर्च केलाय 2 बॉलचा खेळ बाकी जिग्नेश वझे इथून मात्र कशा पद्धतीने फलंदाजी केली जाईल आल्या आल्या मात्र बॅटला चुंबन घेतलं ज्या बॅटने मात्र खेळलं जातं त्या बॅटला नमन केलं यावेळेला चांगला चेंडू पाहायला मिळाला आपण पाहू शकाल वाईड अर्करचे प्रयत्न सार्थक ठरत असताना खूप चांगली कमबॅकिंग गोलंदाजी कुशलचा विचार केला शेवटच्या चेंडूवर त्याने विकेट मिळवली त्यानंतर मात्र पाहायला मिळाला वॉच बॉलिंग बाय प्रथम शेवटचा आणि अंतिम चेंडू दुसऱ्या षटकामधील यावेळेला फटका चांगला आहे क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी चेंडू मात्र निघून जाईल का हे पाहणे योग्य असेल चेंडू मात्र निघून जाईल 2 बॉम्ब्स ओव्हर द रोड हा आलाय संघर्षाचा संघर्षमय DU UPL संकार षटक क्रमांक संपले 2 धाव फलकावरती 12 गोलंदाजी मार्कवरती कुशल धवने खूप चांगलं षटक हाताळलं होतं पहिलं षटक त्यामध्ये 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या महत्वपूर्ण निखिल तांबोरची विकेट मिळवली होती रोहित तांबोरची विकेट मिळवली होती 7 धावा खर्च करून 2 विकेट त्याने मिळवल्या होत्या दुसऱ्या षटकाचा विचार केला प्रथमचा 2 विकेट मिळवल्या त्याने धावा खर्च केल्या 5 धावसंख्या फलकावर आहेत 8 धावसंख्या फलकावरती 12 आपण पाहू शकाल 57 धावा डिपेंड करत असताना खूप चांगली गोलंदाजी सध्या करत आहेत आपण पाहू शकाल ओम साईराम फ्रेंड्स परमन्य खूप चांगला चेंडू पिक केल्यानंतर पाठवला डीप स्क्वेअर लेगच्या माध्यमातून आलाय हा संघर्षाचा चौकार खूप चांगली सुरुवात या षटकाची बॅटिंग करताना टीम आपण पाहू शकाल मैत्री 11 एक बॉल वरती धावा येणं आवश्यक आहे तेच कानमंत्र आपण पाहू शकाल जिग्नेश वैद्यच्या माध्यमातून दिलं जाते कर्मण्य नाईक त्या ठिकाणी पाहायला मध्ये ऑन स्ट्राईक वरती पहिल्या बॉलवर त्याने सिंगल घेतली होती त्यानंतर मात्र चौकार खूप चांगली बॅटिंग तो पण करतोय दुसऱ्या बाजूला जिग्नेश वैद्यचा विचार केला तोही नुकताच मैदानाच्या आतमध्ये आलाय त्याच्या बॅटमधून आला एक चौकार कुशलचा विचार केला पहिल्या बॉलवर चौकारानंतर आता मात्र कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल हा देखील प्रश्न निर्माण झालाय खूप चांगला लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहताय ओमसाई स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर ही स्पर्धा थेट आपण लाईव्ह पाहू शकताय तुमच्या घर बसल्या स्मार्ट टीव्ही स्मार्टफोन वरती त्यांचंही करूया सहर्ष हार्दिक स्वागत यावेळेला आपण पाहू शकाल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर सरळ विकेट किपर गॅदर करताना प्रथम
त्यामध्ये थोडासा आगावेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज कुशल दवणे चेंडू खाली येत आहेत. एक धाव मिळेल. धावसंख्येचा विचार केला फलकावरती तर 9 धाव फलकावरती आपण पाहू शकाल. 17 धावा, 17 रन ऑन स्कोर कार्ड. लॉस ऑफ 5 विकेट, 4 विकेट. 17ला 4 अशी परिस्थिती आपण पाहू शकाल. 57 धावांचा पाठलाग करताना जिग्नेश मध्ये ऑन स्ट्राईक. त्याच्या बॅटमधून आला एक चौकार. करमण्याच्या बॅटमधून आला एक चौकार. यावेळेला पंचांकडे लावड अपेल. उत्साह जास्त होता. आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. खूप चांगले गोलंदाजी हाताळताना लेग कटरचा मारा. रुपेश मेहर यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. 12th मॅनची भूमिका ते सध्या बजावत आहेत. लेदर क्रिकेट देखील त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं खेळलं जातं. तेच आमच्या सोबत लेदर क्रिकेटमध्ये ज्यांच्या बॅटमधून आला होता एक अर्धशतक. यावेळेला पुन्हा एकदा लेग कटरचा मारा. टाळ्यांचा गजरा आपण निरावू शकाल. रुपेश मेहर आपल्या टीमला प्रोत्साहित करत असताना धावसंख्या स्थिरावते 17 आकड्यांवरती. शेवटचा आणि अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. आपण पाहू शकाल तिसऱ्या षटकामधील कौतुक करावं लागेल कुशलचं. खूप चांगली गोलंदाजी तो सध्या करताय. यावेळेला बॅकफुटवर गेले हलके शात्याने फक्त ढकललं. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल कुशल धवने चांगली फेकी पाहायला मिळाली. बॅकअपला भूमी त्या ठिकाणी पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3चा खेळ झालं परिपूर्ण. पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर मागचे 5 चेंडूवर फक्त 2 धावा त्यांनी खर्च केल्या. अर्थात काय 3 षटक संपलेत आणि 3 षटकाच्या उत्तरार्ध धावा धाव फलकावरती 18 धावा. अठरा चेंडू आणि आता मात्र 40 धावांचं समीकरण. 18 बॉल 40 हे या सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्क वरती प्रथम आपण पाहत आहेत. स्ट्राईक वरती जिग्नेश वझे. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. त्या ठिकाणी पंच आमच्याकडे वरत आहेत. व्हाईट बॉलचे संकेत. पंचांच्या डिसिजनला या ठिकाणी चॅलेंज करताना ओमसाई फ्रेंड्स. पंचांच्या डिसिजनला यावेळेला चॅलेंज करताना ओमसाईराम फ्रेंड्स. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिटेन केला जाईल रिव्ह्यू. खूप चांगली या ठिकाणी मात्र आपण पाहू शकाल. प्रथमने डिसिजन घेतलं की रिव्ह्यू घ्यायचा. पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलं आणि आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना या षटकाची सुरुवात देखील निर्धाव चेंडू होते.
यावेळेला फुलटा चेंडू फटका फसलाय डीप मध्ये भूमीत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. यावेळेला एक झिपलाय उत्कृष्ट खेळ आणि फलंदाज यावेळेला जिग्नेश वळसे ठरतात फेल. विकेटचं पतन बॅक जिग्नेश वळसे घेऊन. या ठिकाणी जर ह्यांनी जर फायबर पूर्ण केलं तर ओंकार चायनीज यांच्याकडून मात्र 500 कॅश प्राइज या ठिकाणी जाहीर होत आहे. थँक्यू. तसेच मात्र खेळाडूंना प्रोत्साहित करत बहुसंख्य फलकावरती जर पाहायला गेलं तर 18 धावा. षटक क्रमांक सुरू असताना चौथं 2 बॉलचा खेळ झालाय परिपूर्ण. खूप चांगला चेंडू अचूक टप्प्यावर भेदक मारा लाईन टेस्ट केली जाते. क्रॉस बॅट स्ट्रोक येण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा परंतु फलंदाजाने देखील बीट केलं आणि बॉल विकेट किपर बघू शकाल कर्णधार कुशल दैवच्या हातामध्ये विसावत आहे डॉट बॉल. पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू जणू काही टेक्स क्रिकेट चालू आहे त्याच पद्धतीने लाईन मेंटेन करत असताना आमचे सहकारी आणि 12वे खेळाडू रुपेश मेहर त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खूप चांगलं खेळलं जातं. अखिल भारतीय मांगेला स्पर्धेमध्ये देखील खूप चांगले फलंदाज यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल आणि त्रेनपूरचं ते मैदान त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. 50 धावा त्यांच्या बॅटमधून निघाल्या आणि तो सध्या इन्फॉर्म आहे लेदर क्रिकेटमध्ये पण या टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती त्यांना संधी मिळत नाहीये. बहुसंख्य फलकावरती 18. यावेळेला ट्रॅम लाईनच्या बाहेर पंच दर्शवताना धीरज तांबरे सर व्हाईट बॉल. बहुसंख्य फलकावरती धावा पाहायला मिळते 19. दोन बॉलचा खेळ बाकी. बहुसंख्य फलकावरती 19. यावेळेला हेलिकॉप्टर खेळलाय त्या ठिकाणी डीप मध्ये क्षेत्ररक्षक डैलेश तांबरे डैलू खूप चांगलं क्षेत्ररक्षण टाळ्या वाजतायत प्रत्येक क्षेत्रामध्ये. बहुसंख्य फलकावरती 2020 फॉर 5 बॅटिंग करताना टीम आपण पाहत आहे मैत्री 11. शेवटचा आणि अंतिम चेंडू बहुसंख्य फलकावरती आहेत 20. 13 चेंडू आणि 37 धावा आहे या सामन्याचं समीकरण. 56 धावा बनवल्या होत्या 57 धावा डिपेंड करताना खूप चांगली गोलंदाजी राहिली. कुशलचं देखील कौतुक करायला हवं ज्या पद्धतीने 2 षटक हाताळले. यावेळेला सरळ बॅटचा वापर केला आणि आमच्या समालोचन कक्षेला आणि हैनारा चौकार 4 धावा संख्याने ऍड होते. बहुसंख्य फलकावरती 24 धावा. तो एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कैलास यावेळेला खूप चांगलं या ठिकाणी पाहायला मिळाला. अप्रतिम झेल परिपूर्ण करताना फॉलो थ्रू मध्ये
6 वाजता या झेलसाठी अप्रतिम कमबॅक राहिलाय. आता मात्र 11 चेंडू आणि 11 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता. तर कैलास यांनी जर हॅट्रिक परिपूर्ण केली तर ओमकार चायनीज आणि ओमकार पॉन्टिंग यांच्याकडून 300 रुपयाचा कॅश प्राईज या ठिकाणी जाहीर होताना खेळाडूंना प्रोत्साहित देत असताना हॅट्रिक मिळवा आणि 300 रुपये जिंका. यावेळेला चांगला स्क्वेअर कट पाहायला मिळाला. सार्थक केनी त्या ठिकाणी धावत आहेत परंतु चेंडू थांबणार नाहीये. उच्चर माता क्रीडा संकुलाची आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू मात्र निघून जाईल चौकारा करिता. बहुसंख्य धावफलकावरती जर पाहायला गेलं ना तर 28 धावा. आता या सामन्याचं समीकरण जर पाहायला गेलं तर मात्र आता मात्र 10 चेंडू आणि 29 धावांचा आवश्यकता. क्षमस्व 10 चेंडू आणि 30 धावा या सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 10 बॉल 30. 10 बॉल रिमेनिंग 30 रन रिक्वायर्ड टू विन. उलटा चेंडू होता. चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये गतिक त्या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडूला अडवलं जाईल. 2 बॉम्ब्स पैकी सुरेख पाहायला मिळाली. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण होईल. धावसंख्या फलकावरती पाहायला येतील. धावसंख्या होऊ शकेल 29 धावा 29. या वेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मला. यॉर्कर लेनची लाईन टेस्ट करताना फलंदाजाला फिट केलं. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना टाळ्या वाजतायत. या वेळेला फटका फसला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी भूमीत पाहायला मिळतोय. वन ऑफ द बेस्ट फिल्डर खूप चांगला झेल परिपूर्ण केला आणि फलंदाज यावेळेला पाहू शकेल कर्मण्य नाईक बॅक टू दी पॅव्हिलियन गन. नवीन फलंदाज मिथुन तांबोरे. बाबू आपण पाहू शकाल शेवटचा आणि अंतिम चेंडू. षटकामधील खूप चांगली गोलंदाजी राहिली. प्रत्येक गोलंदाजाने कॉन्ट्रीब्युशन दिलंय. 57 धावा डिपेंड करताना जशा पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी तशा पद्धतीने गोलंदाजी होते. धावसंख्या फलकावरती 29 धावा. आता मात्र 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 29 धावांची आवश्यकता. फटका चांगला आहे. सरळ बॅटने खेळ आहे. या ठिकाणी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये. गोविंदर खारीकरांचा. आता मात्र 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करावा लागतील 29 धावा.
तर 6 चेंडू आणि धावा हव्यात त्या म्हणजे 29 धावा. मोहिंदर आरेकर यांनी जर 5 षटकार ठोकले तर जयेश आरेकर यांच्याकडून 5,000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पाहूया पहिलाच चेंडू निर्धाव. बॉलर कोण आहे? सांगा बॉलर कोण आहे? विघ्नेश सुंदर गोलंदाजी करताना 6 चेंडू मध्ये 29 धावांची गरज असणारा पहिला चेंडू निर्धाव. 58 धावा हा विजय करता होत्या. यावेळेला सुरेख फटका सार्थक त्या ठिकाणी फील करतोय, 1 धावा घेतोय. सामना पूर्णपणे आपल्या खिशात घालताना ओम साईराम फ्रेंड्स संघ याला चेंडू हवेत आणि धाव मिळेल. विकेट जाते. मोहिंदर आरेकर बाद होते. किती बोल दोन बोल चांगला करतो. दर्शन धरू वा वा पाण्या काली पाय अजून झाले नाही. युवक काय होतं काय होते मी तर स्पर्धेतली ही दुसरी हॅट्रिक म्हणता येईल. विघ्नेश यांच्याकडून सुरेख अशी गोलंदाजी. 6 चेंडूमध्ये 29 धावांची गरज असताना शेवटच्या 3 चेंडूवर 3 गडी बाद केले आणि विकास पागधरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक घेत आहे. त्यांचेच वडील विकास पागधरे आपल्या मुलाला 500 रुपयाचं पारितोषिक देताना स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक आपल्या नावावर करतोय विघ्नेश पागधरे. 58 धावांचं माफक असं आव्हान म्हणता येईल, कारण की आपण 100, 120, 108 अशा धावा पाहिल्या होत्या, परंतु 58 धावा ह्या चेस करताना मैत्री संघ कुठेतरी मागे पडलेला आहे आणि गोलंदाजीच्या बळावर ओम साईराम फ्रेंड्स संघ हा विजयी होतोय आणि सुपर 8 मध्ये क्वालिफाय होण्यासाठी आपल्या आशा पल्लवित करतोय. पाहूया ह्यानंतर होणारा सामना ओम साईराम फ्रेंड्स विरुद्ध विघ्नहर्ता. हे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे. यानंतर होणारा पुढील सामना विघ्नहर्ता विरुद्ध ओम साईराम